महा TET 2025 तर विद्यार्थ्यांचा जो फायनल निकाल असणार आहे म्हणजे अंतिम निकाल असणार आहे तो मंगळवारी उपलब्ध केला जाणार आहे। तर निकाल तुम्हाला साइटवरच उपलब्ध केला जाणार आहे। तर निकाल उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर बघू शकता TETचा निकाल मंगळवारी आणि यंदा जो निकालाचा टक्का आहे हा सुद्धा वाढणार आहे आणि यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता त्यांचा जो निकाल असणार आहे म्हणजे अंतिम निकाल हा मंगळवारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TETचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले जे मार्क्स आहे हे चेक केलेले आहे, परंतु त्यामध्ये काही ज्या प्रश्नांवर तुम्ही परत आक्षेप घेऊ शकत होते आणि भरपूर जे विद्यार्थी होते त्यांनी आक्षेप घेतलेले आहे। तर त्यामध्ये आता परत जो तुमचा फायनल रिझल्ट असणार आहे म्हणजे यामध्ये तुम्ही क्वालिफाय आहे किंवा नाही डायरेक्टली तुमची जी मार्कशीट असेल ही तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु अंतिम निकाल केव्हा लागणार म्हणजे आता जो निकाल असणार आहे तो निकाल तुमचा अंतिम असणार आहे, शेवटचा निकाल असणार आहे। याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती। आता हा निकाल मंगळवारी म्हणजे 3 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर तर यंदा निकालाचा जो टक्का आहे हा सुद्धा वाढणार आहे। याबद्दल महाराष्ट्र राज्य परिषदेतील सूत्रांनी ही माहिती देण्यात आलेली आहे। तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी म्हणजे टोटल 4,75,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये एक्झाम दिलेली होती आणि यांचा जो अंतिम निकाल आहे हा लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेला होता। तर यामध्ये विद्यार्थ्यांना आक्षेप घेण्यासाठी म्हणजे जेही प्रश्न होते ज्यावरती विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या प्रश्नांचे निवारण करून बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे संबंधित प्रश्नांचे गुण वजा करून उमेदवारांचा निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे निकाल जाहीर करण्याच्या गुणोत्तरात बदल होणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते, कारण यामध्ये आक्षेप घेण्यासाठी ऑप्शन दिलेले होते, तर आक्षेप घेतल्यानंतर फायनल रिझल्ट अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही आहे, तो रिझल्ट तुमचा मंगळवारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये आता लक्षात येणार की जे प्रश्न चुकलेले होते ते त्यांचे जे मार्क्स एक तर वजा केले जाणार किंवा त्याबद्दलचे संपूर्ण मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात येणार। तर यामध्ये विद्यार्थ्यांचे जेही मार्क्स मिळाले होते, कोणाला 82 मार्क्सवर आपण म्हटलेलं होतं की तुम्ही क्वालिफाय नाही आहे, तर आता जर मार्क्समध्ये चढ उतार झाली तर यामध्ये विद्यार्थी पास होण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे। तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आता मंगळवारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट, रिझल्ट कसा चेक करायचा, कोणकोणती अपडेट येणार आहे या संदर्भात A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तर मंगळवारी म्हणजे 3 तारखेला विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये त्यांचा निकाल प्रसिद्ध केला जाणार। निकाल कसा पाहायचा या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आपण अपडेट देऊ ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। तर महा TET 2025 पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।